राम राम शेतकरी भावानो. बघा, काल पाऊस पडलाय आमच्या इकडे. वारं वगैरे बंद झाले. सकाळची वेळ आहे. थंडगार असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. रानाची मशागत केलेली आहे. मशागत करून हे रान पेरणीला ठेवलेलं आहे मित्रांनो. बघा कसं आहे रान. हे आपलं सोयाबीनचं फलाट असतं इथं. सोयाबीनसाठी आपली रानं मशागत करून वक्यानी. हे बघा, इकडं पण बघा. हे आपलं शेततळ आहे. हे बघा. हां, बघा आपला बोर चालू आहे ते शेततळ्यामध्ये. बघू शकताय. बघा बघा. काल बघा आपलं, बघा एक 12-13 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नव्हतं त्याच्यापेक्षा बराच मनाचा हो. आपला काय कोणावर भार आहे होय. ह्या बघा, हे तिन्ही बाजूनी माझ्या शेताच्या जंगला मित्रांनो बघू शकताय. हे समोर कशा पद्धतीची जंगलाची झाडे आहे बघा. हे उंच जंगलाची झाडे आहे. आणि इकडल्या पण बाजूनी ते जंगल आहे, तुम्ही बघू शकता. इकडं पण बघा हे जंगल. हे बघा, माझं रान सोडल्याच्या नंतर बघा पाठ पुढं इकडे जंगलच आहे. आणि समोर बी इकडच्या बाजूला बी जंगलच आहे. तिन्ही बाजूनी जंगलाच्या मध्ये माझी शेती आहे मित्रांनो. तरी पण ह्याच्यामध्ये आपण आपलं पोटापुरतं घाम गाळून पिकवित आहोत. गायरना शेजाला आमच्या चिटकून गायरनातल्या प्राण्याचा लय त्रास होतो. डुकरायची, हरणं, सशी, काय लय ताप करते ती. उगून पिका आलं म्हणलं की ते शेंड हाणायचं. हे तसल्यात नाही बी रडत खेळत बघून त्याची कृपा हाय. चांगल्या पद्धतीनं चाला बा कारभार हा. बघा हे आपला बोर आहे. हे बोर वाचते आपला मित्रांनो. एकाच बरोबर आपलं 4 एकर बागायत आहे. हे शेत आहे. पाऊस पडलेला नसताना होऊन आपण बोरच्या पाण्यावर ह्या बघा. ही पण आपली 4 एकर आणि 3च तुकड्यामध्ये आहे. पहिले तुकडे मी तुम्हाला मागाशी तावलेला आहे. ही शेततळ्याच्या खालची बाजू, ही शेततळ्याच्या वरची बाजू आहे. इकडे बी हे उंच कुठवर जंगल आहे बघा. हे सगळ्या शेवऱ्यात आहे. दाट बोरी बाबळी हे बघा, बघू शकता. तरी पण नाद शेतीचा मित्रांनो, आपण शेती आपली सोडलेली नाही. तिन्ही बाजूनी जंगल असल्यावर सुद्धा शेती केली नसती एखाद्यानं. ह्यात काय आणणार आहे मला असता. पण आपण नादच शेतीचं असल्यामुळं, हाडाचा शेतकरी असल्यामुळं आपण शेती सोडलेली नाही दोस्ताव. बघा इथं पुढं आपलं शेड आहे. शेड बी मी तुम्हाला लावतो. मग हे चिंचा वगैरे आहेत ते आपल्या शेडच्या जवळच आहे. याच्यामध्ये शेड आहे. काय ना का पाऊस नसल्यामुळे 3 एकर रान आपलं नुसतं असं पळी टाकून काळभांगार आहे बघा. बघा बघा तुम्ही, काय काय आपल्या शेताला चिटकून असलेलं जंगल ही वस्तुस्थिती आहे. हे काय खोटं किंवा बनवा बनवी मीठ मसाला लावून बोलत ना मित्रांनो. बघा तुम्ही. आणि हे आपलं पाळीचं रान आहे. पाळी टाकलेल्या रानामध्ये बघा पाणी कसं साचले बघा. हे बघा, ओरिजिनल हिडो आहे मित्र. उगत तसलं काय तर छक्केपंच आपल्याला चलत नाही ना. आपण तसलं करीत बी नाही. आपलं चॅनेल चालावं म्हणून बी आपण करत नाही. मॉनिटाईज करावं म्हणून बी करत नाही. वस्तुस्थिती आहे ती दाखवित राहणे. आपण जे काय करतोय
ते आपल्या शेतकरी बांधवाला सांगणे, आपल्या अनुभवाचा काहीतरी त्यांना फायदा व्हावा. हे बघा, हे आपले शेड आहे मित्र. इथे हे बघा. आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे, बघा तुम्ही, आपण बघा मित्रांनो, मी सकाळची वेळा शेतात आलेलो आहे. गेल्या जशी शेती करायला चालू केली लॉकडाऊनच्या आधी माझी कोरडवाहू शेती होती. आता माझी बागायची शेती आहे. परंतु मी एक 50 ग्रॅम डिंक घेऊन त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाकून ते ढवळून घेतो, चांगलं विरघळवून. आणि ते स्टिकर एखाद्या चांगल्या क्वालिटीचा एकदम स्टिकर वाचते आपलं मित्रांनो. तुम्ही पण असा डिंकाचा स्टिकर म्हणून वापर करत जावा. आणि आता मी तुम्हाला माझा 1 एकराचा पेरलेला प्लॉट कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे आपण एकरभर सोयाबीन पेरलेल्या स्प्रिंकलरवर पाणी देऊन, हे बघा, हे बघा, हे चांगल्या पद्धतीने उगवून आलेला आहे. आणि कालच पाऊस झालेला आहे. आता काय नाही, टेन्शन नाही. हे आता आले तर जमाय सोयाबीन. आता काय ह्याला काही विषय नाही. ह्याची कुळपणी करून खुरपून बी दिलं घेतलं की 1 नंबर उगवून क्षमता झालेली आहे. पाऊस नव्हता, जरा ताप होता. पण बघू शकता आता जास्त दाट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आणि पाऊस पडल्यापासून चांगलं उचललं बघा सोयाबीन. रात्रीत फरक पडाला. काल पाऊस, स्प्रिंकलरच्या पाण्याचा काय दम असते हो. पण पावसाच्या पाण्याचा आधार मिळेल चांगलं चाकाळलं आहे बघा सोयाबीन. हा बघा, बघू शकताय. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.